नमस्कार, मी अभिजित स्वागत करतो तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे असं आहे की आज आम्ही जाणार आहोत शेगावले. शेगावला तर मी नेहमीच जात असतो, आणि आज आपल्यासोबत एक कॅमेरा घेऊन येईन. आपला कॅमेरा म्हणजे मोबाईल लाईव्ह ब्लॉग करेन. आणि बस सोबत आपला तोच मित्र माझा अतुलला घेऊन दे आणि शेअर करीन तुम्हाला माझा एक्सपिरियन्स काय शेगावचं तुम्ही जवळपास पाहिलं असेल, नशीब पाहिलं तुम्ही बनवून राहा. अकोला ते शेगाव रोड एकदम सही आहे हा, आणि इतका फॅमिलियर रूट झाला आहे, पण प्रत्येक वेळा एक नवीन फील देतो. तुमच्या अशांत मनाची शांती, थकलेल्याची एनर्जी म्हणजे शेगाव, आणि एक वेगळाच वाईब मिळतो. चला तर मग आता भेटूया डायरेक्ट गजानन महाराज मंदिरला. तिकडून फक्त इमर्जन्सी लोकांसाठी जातात, जे अपंग वगैरे आहे ना, म्हातारे लोक त्यासाठी इथून जायला असं तिकडे. जे आपल्यासारखे आहेत त्याला इथून अंडरग्राऊंड पास आहे. समाधी दर्शनासाठी किती कालावधी लागेल याच्यासाठी तुम्हाला जागोजागी डिस्प्ले लागलेले आहेत, ते डिस्प्ले पहा. याच्यात दिसत नाही बरोबर. श्रीची समाधीकरिता लागणार वेळ 30 मिनिट, श्रीमुख दर्शनासाठी 10 मिनिट. तुम्ही महाराजच्या मंदिरात कुठूनही या आणि कशी या, म्हणजे तुम्ही पायदल या, गाडीने या, आणि तुम्ही एकवेळा महाराजच्या मंदिरात आली तुमची सगळ्या प्रकारची थकान दूर होऊन जाईल. अशी व्यवस्था आणि अशी मॅनेजमेंट तुम्हाला फक्त शेगावातच पाहायला भेटू शकते. दर्शन तर माझ्या झालेलं आहे चांगल्या प्रकारे. अंदर शूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे शूटिंग नाही काढली. मी माझ्यासाठी काढली, माझ्या व्ह्युअरसाठी मी प्रार्थना केली की जैसे जसं कठीण टाइम चालू आहे, डेली महाराजांना शक्ती द्यावा, याच्यातून बाहेर निघायचं. आता आहे मेन चॅलेंज म्हणजे महाप्रसादाचं. महाप्रसादाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. हे नवीन आहे आज, गर्दी कमी असली की या साईडनं पाठवतात. हा नाही ते पूर्ण मित्रांनो, इथल्या मॅनेजमेंटचा जो आत्मा आहे ते आहे तिथले स्वयंसेवक. संस्थांना सेवा करायला लोक वर्ष वाट पाहतात. हे त्यांचं काम नाही, हे त्यांची भक्ती आहे. फक्त पगार नाही तर समाधान आणि आशीर्वाद हे इथल्या मॅनेजमेंटची गुरु किल्ली आहे. बाहेर आले की तुम्हाला मस्त मार्केट दिसते. खेडे प्रसाद, अजून आपले मूर्ती, फळे, लेडीजचे सामान, हे तुम्हाला दाखवतो बरोबर. व्हिडिओ शूटिंग काढायला मला नाही आहे, त्यामुळे पण इथं कोणीच नाही, त्यामुळे मी काढतो व्हिडिओ शूटिंग. म्हणजे तिथं आहेच नाही, आपला कंटेंटच आहे व्हिडिओ शूटिंग करणं. कुठं पाण्याचा सवाल आहे, जर व्हिडिओ नाही काढू तर मग कसं करायचं. इथं हे चेंज करायसाठी असतील कपडे लटको इथं इकडे कुंडात हातपाय धुवा, आंघोळ करा.
पण इथं आंघोळ वांघोळ करत असतील महिला येतात, स्त्रिया पुरुष, त्यामुळे इथं व्हिडिओ शूटिंग नाही अलाउड आहे. पण सध्या इथं कोणीच नाही, त्याच्याने व्हिडिओ शूटिंग काढत नाही. गोमाजी महाराज असतात खाली गुहार आहे, गुहारात चालतात. इथे गोमाजी महाराजचं संस्थान आहे. एकदम जुन्या काळातलं बांधकाम इथं मेंटेन करून ठेवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा टेक्स्चर. मित्रांनो, असा होता मग आजचा शेगाव ब्लॉग. आता की शेगावला मी जास्त काही बोललो नाही कॅमेरा पुढे, कारण तिथं काय होतं एक पब्लिक दिसली की कॅमेरा पुढे पॅनिक होऊन जातो. माझ्या दिमाग काम करून राहिले, माझ्या हातपाग आपण त्या डायरेक्ट लोक उभे दिसले की. तर कसे कसे आजचा व्हिडिओ शेगाव मी काढला, जास्त नाही काढला, क्लिपचाच थोडंफार ते मी टाकतो. त्याच्यानंतर इथं गोमाजी महाराज संस्थान आलो, इथचे व्हिडिओ काढले, इथचे थोडे निघले बरोबर, नंतरचे तरी लपून काढले, फूड वगैरे इथचा घेतला बघा. त्याच्यानंतर आता काय आहे, थोडं थोडं जसं जसं हिंमत होईल तशी तशी मी व्हिडिओ बनवत जाईल, बरोबर काढत जाईल. आता हे बॅकग्राऊंडला नॉईज येऊन राहिलो आहे, इथे रोडवरचं काम चालू. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, नक्की लाईक करा. नाही आवडला तरी लाईक करा, त्याने काय होते पण थोडं बरं वाटते, पण पुढचे व्हिडिओ काढायला थोडीशी हिंमत होते. तर चला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय.